एवढं मोठं टाकायसाठी घेतला आम्ही नाही रे, एवढा मोठा कलर आम्हाला कोण लावला, मलेच नाही रे, या सगळ्या पोट्टीला बी लावला. पूर्ण कथा तुम्हाला सांगतो मी पुढे ब्लॉग मध्ये. मी नाजूक तुमच्या भावाला फॉलो नशीन करेल तर तेवढं फॉलोचं बटन दाबून टाका, ते जेवण्या अंगठ्या खालचं दाबून टाका लवकरात लवकर. हा कलर लावता आम्हाला व्हिडिओ काढायच्या पहिले. आजचा विषय असं झाला की आज होती रंगपंचमी, मी आम्हाला करणं होती भाजी. पहिलं तर भाजीवाल्याच्या दुकानात आलो, भाजीवाल्याच्या दुकानात येऊन काय भाजी करता हे डिसिजन मी नव्हतं करेल. सांगा मग आम्ही किती खतरनाक. ज्याने ताक पकडला तो म्हणायचा की मी मागच्या भाजीला आलो नव्हतो म्हणून आपण तेच भाजी करू. भाईने जो काम बताया करणे का तो झाल्यावर आम्ही किराणा दुकानातून किराणा घेऊन टाकला. किराणा घेतल्यावर आम्ही आलो वावरात. आल्यावर पहिले चुला करून घेतली. एक गोष्ट अशी आहे की वावरात आल्यावर वावरातली भाजी करायचा आनंद एकच नाही. पहिले गंजाल घेतली माती लावून. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, माझ्या गंमत तपून राहिला कर बा. इकडे चालू होती भाजी बनवून, इकडे चालू होतं मठ्ठा बनवून. एका टाइमला भाजी नाही झाली चालते पण मठ्ठा झाला पाहिजे. एका टाइमला भाजीत काय काय टाकावं लागते ते नाही माहित, पण मठ्ठ्यात जे पाहिजे ते साहित्य त्याला सगळंच माहिती काय काय टाकावं लागतं तिच्यात टाकलं भाजून ठेसून जिरं. मठ्ठा व्हायच्या पहिले आमचा भात बी झाला. राहिले ते फक्त आमचे रोडगे व्हायचे. रोडगे बी टाकले होते आम्ही वाफीवर. रोडगे घेतली एक पलटी मारून. रोडगा फक्त फोडूनच पाहिला की झाला काय. सगळी भिडली बी खायला भिलटीन भाऊ भुकत तशी लागली होती सगळी. नाही ते सगळं झाल्यावर आम्ही बसलो जेवण करायला. जेवण झाल्यावर कोण कुठून बसले झाडाच्या सावलीत जाऊ. आजच्यासाठी एवढं. पुढच्या ब्लॉग मध्ये अजूनही फॉलो करायला नसेल तर फॉलो करून टाक जा.